श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आज आपण नामस्मरणाचे महत्त्व, त्याचे फायदे याबद्दल आज आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत. सर्व भक्तांना पुनश्च एकदा नमस्कार. आपल्या या व्हर्साटाईल यूट्यूब चॅनेलवर सर्व भक्तांचे पुनश्च एकदा स्वागत. आपल्याला माहीतच आहे की नामस्मरणाचे आपल्या जीवनामध्ये काय महत्त्व आहे आणि आपल्याला त्याचे काय फायदे होतात. आपल्या या कलियुगामध्ये नामस्मरणाला सर्वात जास्त महत्त्व देण्यात आलं आहे. नामस्मरणाने आपण आपल्या ईश्वराला, भगवंताला प्राप्त करू शकतो आणि त्याचे आपल्याला तसे अनुभवसुद्धा येतात. तर नामस्मरण अतिशय महत्त्वाचं मानल्या गेलेलं आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार जे 4 युग आहेत, सतयुग, त्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. प्रत्येक काळाचा महिमा वेगवेगळा आहे आणि प्रत्येक काळामध्ये, युगामध्ये आपल्याला ईश्वराची भक्ती आणि ईश्वराचं जे दर्शन आहे आणि त्याचे जे अनुभव आहेत हे वेगवेगळे आपल्याला सांगितलेले आहेत. परंतु आत्ताच्या या कलियुगामध्ये जर आपल्याला ईश्वर प्राप्ती करायची असेल तर कलियुगामध्ये नामाचा महिमा, ईश्वराच्या नामाचा महिमा अगाध असा सांगितलेला आहे. फक्त नामस्मरणाने सुद्धा आपण आपल्या ईश्वराची अनुभूती आणि ईश्वराला आपण प्राप्त करू शकतो. त्यामुळे या नामस्मरणाचे खूप सारे आपल्याला फायदे आहेत आणि नामस्मरणामुळे आपल्यामध्ये काय परिवर्तन होते याबद्दल आपण थोडासा याबद्दलचा अनुभव आपण शेअर करूया आणि आपण त्याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. भक्तांनो, नामस्मरणाने हळूहळू आपल्याला असे आध्यात्मिक अनुभव येण्यास सुरुवात होतात. त्यामध्ये आपण सतत नामस्मरण केल्याने आपली जी काही वेळ आपण ठरवलेली असेल त्या वेळेला आणि किंवा आपण जेव्हा आपल्याला वेळ मिळतो त्यानुसार सुद्धा आपण नामस्मरण करतो. नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही काळ, वेळ याचं आपल्याला बंधन नाही आहे. परंतु जर आपण नित्यनेमाने जर आपण या नामस्मरण जर आपण ईश्वराचं केलं, चिंतन केलं, त्याचे निश्चित आपल्याला विशेष असे फायदे आपल्याला मिळतात. तर यामध्ये आपण जे आपले इष्टदेवता आहे त्याचं आपण जर सतत नामस्मरण केलं तर आपल्याला त्याची प्रचिती आणि त्याचे अनुभव यायला लागतात. आपली वाणी हळूहळू शुद्ध व्हायला लागते आणि आपल्या मनामध्ये जे विचारांचं जे युद्ध चालू असते आणि सतत जे विचार चालू असतात ते विचार आपले शांत व्हायला लागतात आणि विचार शांत झाल्यामुळे आपल्या मनामध्ये एक विशिष्ट अशी सुखद अनुभूती आपल्याला येते आणि आपलं मन शांत झाल्यामुळे आपल्यामधले जे षडरिपू आहेत, जो आपला राग आहे तो हळूहळू शांत व्हायला लागतो. त्यानंतर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या ज्या परिस्थितीमध्ये सुख असो अथवा दुःख असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये सम राहण्याची आपल्यामध्ये क्षमता निर्माण होते आणि त्यामुळे जे काही कठीणात कठीण प्रसंग आपल्या जीवनामध्ये येतात त्याला सामोरे जाण्याची शक्ती या नामस्मरणामधून आपल्याला मिळते. नामस्मरणामुळे आपले जे विचार आहेत ते शुद्ध होतात आणि विचार शुद्ध झाल्यामुळे त्याची जी आपली आध्यात्मिक अनुभूती आहे ती आपल्याला प्राप्त होते आणि हळूहळू प्रत्येक परिस्थितीमध्ये ठाम राहण्याची आणि सम राहण्याची आपल्यामध्ये ती शक्ती आपल्याला प्राप्त होते. त्यानंतर आपले जे विचार आहेत हे शुद्ध झाल्यामुळे आपल्याला एक वेगळीच अनुभूती त्यातून प्राप्त होते आणि ती आपण स्वतः अनुभव करू शकतो की आपल्या जीवनामध्ये बऱ्याच काही गोष्टीमध्ये परिवर्तन आपल्याला आढळून आलेलं दिसेल. तर नामस्मरणामध्ये आपण जेव्हा सतत राहतो त्यानंतर आपण जेव्हा आपल्याला तो जप मनात ते आपल्या इष्टदेवाचं जे नाव म्हणा जेव्हा आपल्याला आपण सतत घेतो तर आपल्याला जेव्हा आपण झोपण्यासाठी जातो झोपेत सुद्धा आपल्याला नामस्मरण आपोआप आपल्या मुखातून यायला लागते किंवा आपण मनामध्ये आपण त्याचं चिंतन करतो. त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची
जे वाईट स्वप्न आहेत ते सुद्धा आपल्याला पडत नाहीत. आणि तसे पडत असतील आधी तर तुम्ही अनुभव घ्या की तुमचे हळूहळू ते जे वाईट स्वप्न आहेत ते आपले दूर होतात आणि तुम्हाला शांत आणि अशी समाधानकारक अशी झोपसुद्धा लागते. नामस्मरणामुळे तुमची मानसिक स्थिती चांगली झाल्यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य या दोघांमध्येही आपल्याला लाभ होतो आणि आपल्याला मनाला अतिशय उभारी मिळते आणि मानसिक आपले बळ वाढते. त्यानंतर हळूहळू आपल्या भोवती एक विशिष्ट औरा तयार होतो. म्हणजे एक असं स्वतःचं वैशिष्ट्य असं तेजपुंज तयार होते. त्यामुळे जे काही निगेटिव्ह लहरी असतात म्हणजे नकारात्मक ऊर्जा असते ते आपल्या भोवती येत नाही. आपल्या भोवती एक विशिष्ट कवच तयार होते आणि त्या वाईट एनर्जीपासून किंवा त्याला आपण नकारात्मक ऊर्जेपासून आपली सुरक्षा होते आणि त्याची प्रचिती आपल्याला पदोपदी येत असते. फक्त ते आपल्याला समजून घ्यावं लागते. त्यानंतर आपल्या शरीरामध्ये जे काही आपलं कुंडलिनी शक्ती आहे ती सुद्धा नामस्मरणाने जागृत होते. सतत जर नामस्मरण आपण विशिष्ट पद्धतीने नित्यनेमानं जर केलं तर आपला औरा म्हणजेच आपलं तेजपुंज आपलं तयार होते आणि आपली नकारात्मक एनर्जी आपल्यामधूनही दूर होते आणि आपल्या आजूबाजूला कोणत्याही प्रकारची जर निगेटिव्ह एनर्जी असेल ती सुद्धा आपल्याला काही करू शकत नाही आणि त्यातून आपल्याला चांगलाच फायदा होतो. आणि त्यासोबतच आपली कुंडलिनी शक्तीचं जे प्रत्येक चक्र आहे हे सुद्धा नामस्मरणाने आपोआप हे शुद्ध होते, जागृत होते. जसे की आपणास माहीत आहे की आपल्या कुंडलिनी शक्तीमध्ये आपल्या शरीरामध्ये 7 चक्र सांगितलेले आहेत. पहिलं मूलाधार, त्यानंतर स्वाधिष्ठान, त्यानंतर मणिपूर चक्र, त्यानंतर अनाहत चक्र, त्याच्यानंतर विशुद्धी चक्र, त्यानंतर आज्ञा चक्र आणि शेवटी सहस्त्रार चक्र. हे सगळे 7ही चक्र जेव्हा आपले हळूहळू नामस्मरणाने शुद्ध होतात आणि ते शुद्ध झाल्यामुळे आपल्याला त्या प्रत्येक चक्राची जी काही शुद्ध झाल्यामुळे जी शक्ती प्राप्त व्हायला पाहिजे किंवा जे आपल्याला त्याचे 7 चक्राचे जे फायदे मिळायला पाहिजे ते सर्व आपल्याला फायदे यामुळे मिळतात. म्हणून मित्रांनो, नामस्मरण हे अतिशय आपल्या या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे आणि आपण नामस्मरण केल्याने आपला पूर्ण काया आणि आपलं मन, काया सगळं आपल्यामध्ये परिवर्तन घडून येते आणि त्याची अनुभूतीसुद्धा आपल्याला प्राप्त होते. असे अगणित आपल्या या नामस्मरणाचे फायदे आहेत. तर आपण आपल्या इष्टदेवाचे सतत नामस्मरण केल्याने या कलियुगामध्ये सुद्धा आपल्याला आपल्या ज्या काही विविध समस्या आहेत, आपले जे काही आपल्यावर विविध संकट येतात, यामधून आपली सुरक्षा होते. त्याची तीव्रता कमी होते आणि आपल्याला एक असं विशिष्ट आपल्याला आध्यात्मिक बळ प्राप्त होते आणि या आध्यात्मिक बळाच्याच भरोश्यावर आपण आपले जे काही जीवन आहे ते व्यतीत चांगल्या प्रकारे करू शकतो. असे हे नामस्मरणाचे भरपूर फायदे आहेत. तर भाविक भक्तांनो, आपण या नामस्मरणाचा जर कधी आपण स्टार्ट केलं नसेल तर याचा संकल्प करा आणि नित्यनेमाने आपल्या इष्टदेवाचे नामस्मरण करा आणि निश्चित जर आपल्याला अनुभव आले तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर आपले अनुभव कळवा. जेणेकरून अशाच व्हिडिओसाठी आपण पुन्हा भेटूया, पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत नमस्कार. जय श्री स्वामी समर्थ.